कोल्हापूर शहर म्हणजे खरोखर एक दुर्दैव म्हणायला पाहिजे की एक खेड्यापेक्षा देखील अगदी वाईट अवस्था या शहराची आहे. तख्तावर बसला की साहेब म्हणणार आम्हाला नको, लोक म्हणून जसा तुम्ही आमच्या शेजारी बसलाय तसा आम्हाला नवगरसेवक. निवडणूक झाली की लोक आपापल्या याला पळतात, तिकडे कोण लक्ष देत नाही, मग पुन्हा विश्वास ठेवायचा. यामध्ये एकही उमेदवार असा नाही की खरंच आम्हाला प्रत्येक जण स्वतःहून येऊन भेटलाय किंवा स्वतःहून विचारलंय की हा बाबा तुमचे काय प्रॉब्लेम आहेत किंवा काय. निवडणुकीपुरतं यायचं, मतदान घ्यायचं आणि निघून जायचं, 5 वर्ष गायब व्हायचं. मग तुम्ही ओटोकर म्हणताय, ओटोकर पण तेच करणार. नाही, ते कसं सामान्य लोकांमध्ये अगदी सामान्य माणसासारखं फिरतात. एक कसं असतंय, हा बाबा मला साहेब म्हणा, मी साहेबहून येणार आहे, असा तो उमेदवार नाही. ते व्यक्ती अशी आहे की ज्या वेळा फोन करेल त्यावेळेला ती सहज उपलब्ध होऊ शकते. कोणतेही काम असू दे, कोणतेही असू दे, तर लोकांच्या मनात तो ठामपणे बसतो. नेक्स्ट इलेक्शनला त्याला प्रचार करून मतं द्यावून सांगायची देखील गरज असतात. मग योगेशला काल मी फोन केला 10 वाजता आणि ह्याला खतकरला, तर तिकडं फोन आल्या 2 वाजता का त्याला घेतला ICU मध्ये. सांगायचं म्हणजे ना त्याला कल करणे तो मरणाच्या घरातच होता. मेन का नाही तुम्हाला सांगायचं नाहीच म्हटली त्यावर खाट तो मशीन आहे रिकामा नाही आणि असं जनरल फोन केल्यावर झालं. होय साहेबांनी त्यांनी फोन साहेबाला केला. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या सर्वत्र कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांची चर्चा सुरू आहे. कारण या वेळेला 81 प्रभागांचे 20 प्रभाग झालेले आहेत. एक प्रभाग हा विस्तारलेला आहे आणि प्रत्येक प्रभागातून 4 सदस्य म्हणजे 4 नगरसेवक निवडून जाणार आहेत. यातील सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 20. या प्रभाग क्रमांक 20 मधून 5 उमेदवार जे आहेत ते नगरसेवक निवडून जाणार आहेत. कारण या प्रभागाचा विस्तार सगळ्यात मोठा आहे आणि याच परिसरात मी आज या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांच्या मनातला नगरसेवक हा कसा असावा, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, हेच जाणण्यासाठी मी आता पोहोचलोय प्रभाग क्रमांक 20 मधील क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरामध्ये. माझ्यासोबत या परिसरातील काही महिला वर्ग आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. ताई नमस्कार. महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत, काय याबाबत काय तुम्हाला ऐकिवात आहे किंवा तुम्ही प्रचाराचे पॉम्पलेट वगैरे बघता काय कधी? हो बघतो. काय असते त्यामध्ये? हेच की प्रत्येकाबद्दल स्वतःबद्दलच माहिती सांगतात किंवा आम्ही एवढं केलं तेवढं केलं हेच सांगतात. पण यामध्ये एकही उमेदवार असा नाही की खरंच आम्हाला प्रत्येक जण स्वतःहून येऊन भेटलाय किंवा स्वतःहून विचारलंय की हा बाबा तुमचे काय प्रॉब्लेम आहेत किंवा काय. असं कोणच कधीच आलेलं नाही. मग तुमच्या मते नगरसेवक जो असतो तो कसा असावा असं वाटतंय? सहजपणे उपलब्ध होणारा पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता कसं आजार पण वाढलेला आहे किंवा गरीब जनता आहे, प्रॉब्लेम्स ढिगभर आहेत. गटरी सरळ नाहीत, रस्त्याची तर आता तुम्ही बघितलंच आहात, रस्ते खराब झालेले आहेत, पाण्याची सोय नाही किंवा इथं जवळपास कुठं सरकारी दवाखाना पण नाही. फिरता दवाखाना येतोय पण कधी येतोय कधी नाही काय माहित पण नाही. मग माणसाने जायचं कुठं, कोणाला विचारायचं तर आम्ही तेव्हा नगरसेवक होतो आता नाही किंवा असं उडवाउडीची उत्तर देतात, कधी फोन बंद ठेवतात किंवा काय पण करतात. माणसाने जायचं कुठं? यासाठी कसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहज उपलब्ध होणारा नगरसेवक स्थानिक उमेदवार आम्हाला पाहिजे. बाकी कोण? गेल्या 5.5 वर्षापासून महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू होता. याबाबत तर तुम्हाला माहिती आहे नगरसेवकच नव्हता. तर त्या महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत तुम्ही समाधानी आहात का? नाही, अजिबात नाही. का हो? कारण कोण आलंच नाही ना इकडं. प्रत्येक जण कसं आता इलेक्शन आहे म्हटलं सगळे हा बाबा आम्ही हे करतो आम्ही ते करतो, पण तेव्हा कोण होतं? कोणच नव्हतं आम्हाला. तेव्हा सगळे प्रॉब्लेम आम्ही स्वतःच हँडल करत होतो. स्वतःच्या गटरी जरी असेल तर स्वतःच काढायची. तिथं रोड खराब, लहान मुलं पडायची, ऍक्सिडेंट केवढे वाढायचे, तरी कोणीही बघायला नव्हतं आणि उडवाउडवायची. आता हे म्हटलं ना तुम्ही प्रशासन चालवत होतं कोल्हापूर, मग आमच्याकडे गटरी कार्यालय ह्या 5 वर्षात आता सध्या कोणी नाहीच आहे. येतात फक्त बस स्टॉप आणि फक्त जे दर्शनी दिसतंय ना तिथंच ती साफसफाई करतात. आणि आम्ही त्यांना म्हटलं या आमच्या इथं पण थोडीफार करा सफाई, तर ते म्हटले म्हणजे वरती ऑफिसला जावा तिथं अर्ज द्या. आता तुम्ही मला सांगा, आम्ही इथं सगळी मध्यमवर्गीय आहे, शक्यतो गृहिणीच आहे सगळ्या, मग हे आम्हाला प्रत्येक वेळेला तिथं जायला जमणार आहे काय? बरोबर. म्हणून आम्हाला स्थानिक छोटीशी गोष्ट म्हणजे कचरेवाला पण कसं आहे अर्ध्या रोडला येतोय, तिथून पुढे येत नाही. हा दिवाळीला बोनस मात्र हक्कानं मागायला येतोय की बोनस द्या. तक्रार कधी केली का प्रशासनाकडे किंवा? नाही, आम्ही कचरेवाल्याकडेच तक्रार केली होती की गाडी वरती आणा, पण गाडी कधी वरती आलीच नाही. गाडी खाली निम्म्यातूनच खाली जाते. बोनसच्या वेळी मात्र येते गाडीवरती, ते 2 दिवस गाडीवरती येते. ती बिंदास सांगतात आम्ही तिथून जाते, गाडी परतत नाहीत.
काकू कसा पाहिजे तुम्हाला नगरसेवक? आम्हाला पण सगळे आमचे प्रश्न सोडवणारा आणि व्यवस्थित आम्हाला हँडल करणारा पाहिजे, स्थानिक पाहिजे, जेणेकरून हक्कानं आम्ही त्याच्याकडे जाऊ शकू. बर. पुन्हा आणि सगळं सांगितलेच आहे की रस्ता म्हणा, गटरी म्हणा, पाणी, परत प्रथमोपचार असणारा एक नागरी सुविधा केंद्र असणारा आता पाहिजे आम्हाला. तुमच्या दृष्टीनं आता या परिसरात असं कोणतं व्यक्तिमत्व आहे? अनेक जण आज आपला प्रचार, आपला अजेंडा, आपले मुद्दे घेऊन तुमच्या समोर येते, पॉम्पलेट देते, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की त्यावर आम्ही काय काय केले असते, काय काय करणार आहे हे कोणी त्यात म्हणत नाही. बरोबर आहे. मग आता काय वाटतंय, असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की बाबा ते तुमच्या मनातला नगरसेवक जसा पाहिजे तसा आहे? तसं म्हटलं तर 1-2 नावं आहेत आमच्याकडं. योगेश वटावकर एक आहे, कारण तो कॉलनीत कोणाला जर काही प्रॉब्लेम झाले किंवा असं आजारपण वगैरे आलं किंवा मोठा क्रिटिकली इलनेस वगैरे आला तर तो नेहमीच ते येतात. योगेश वटावकर एक येतात. दुसरी गोष्ट म्हणजे अभि खतकर एक आहेत, कारण त्यांनी पण भरपूर म्हणजे बाकी काही नाही पण आमच्यापर्यंत तरी विचारणा तरी केलेली आहे. अभि खतकर एक आहेत. आणखी योगेश वटोकर म्हणतात, तुम्हाला काय वाटते? हा, तसं बघायला गेलं तर तो एक उमेदवार आहे चांगला, म्हणजे इथल्या सामान्य माणसांच्या अडीअडचणीला तो धावून येतो. बर. आणि जवळ आहेत सगळ्यात महत्वाचं, म्हणजे आम्ही सुद्धा अगदी इझी त्यांच्यापर्यंत जाऊ शकतोय. होय ना, पण इझी ते भेटायला पाहिजेत ना. नाही तेच जरी सकाळी नाही आम्ही ह्या भागात आहे त्यामुळे time मुख्य म्हणजे आमच्या बरोबर फ्रेंडली सगळं आमचे म्हणजे काय प्रॉब्लेम आहे चौकशी करणारा, आम्हाला विचारणारा. म्हणजे त्यांनी स्वतः येऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आतापर्यंत कसं 1-2-3 वर्षापूर्वी त्यांनी ती मदत केलेली आहे, म्हणून आमचं त्यांच्याबद्दल असं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. कारण का त्यांनी भरपूर म्हणजे आता ह्या काकी आहेत, त्यांच्याच 2 घटना घडलेल्या आहेत अशा. काय सांगा? कल जावाचा सुनाचा भाव आजार अक्षतेन झाला आणि कल कने परवा दिवशी त्याला जनरलला ठेवला. मग योगेशला कल मी फोन केला 10 वाजता आणि ह्याला खतकरला, तर तिकडं फोन आल्या 2 वाजता का त्याला घेतला ICU मध्ये. सांगायचं म्हणजे ना त्याला कल करणे तो मरणाच्या घरातच होता. मेन का नाही तुम्हाला सांगायचं नाहीच म्हणली त्यावर खाटाचं शेण आहे रिकामा नाही आणि असं जनरल फोन केल्यावर झालं. होय होय, साहेबांनी त्यांनी फोन साहेबाला केला आणि ते खतकरच्यानी बी केला. आता आपण अनेक नगरसेवक आतापर्यंत भरपूर बघितले असतील तुम्ही. दवाखाने 3 वर्षाच्या पूर्वी सांगायचं म्हणजे आला तिथं. आता तुम्ही आता मला वाटते तुमचं सासर इकडं असेल, तुम्ही अनेक नगरसेवक या ठिकाणी पण बघितले आणि तुमच्या माहेर पण बघितले असतील. तर हे सगळं बघत असताना जो नगरसेवक आहे तो फक्त निवडणुकीपुरतं यायचं, मतदान घ्यायचं आणि निघून जायचं, 5 वर्ष गायब व्हायचं. मग तुम्ही वटोकर म्हणताय, वटोकर पण तेच करणार? नाही, कारण का नाही म्हणतोय मी, 3 वर्षापूर्वी तर इलेक्शनचं वारं नव्हतं, तेव्हाच तो भरपूर वेळ आलेला आहे. ही पेरणी नव्हती का त्यांची? नाही तसं नाही वाटत. काय म्हणून नाही तसं नाही वाटत, कारण तेवढी गॅरंटी आहे मला. कारण तो कसं आहे, इलेक्शन असं डोक्यात नसताना पण तो असं म्हणजे फिरणारा होता किंवा असं काय प्रॉब्लेम वगैरे झाला सायलेंट मध्ये काम करणार. किंवा निवडणुकीत आहेत योगेश वटोकर स्वतः नाहीत, मग आई निवडणुकीला उभारल्यात, लोक त्यांना मतदान का करतील? करणार की, कारण कसं असतं माहिती आहे, म्हणतात ना यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे बाईचा हात असतोय, तसं त्यांच्या आईच्या पाठीमागे त्यांचाच हात आहे ना, असं वाटतंय. त्यामुळे करणार गॅरंटी. आणि आज राजकारणात ते त्यांच्या आईमुळेच आलेले आहेत. तसं आहे, त्यांना संस्कार त्यांच्या आईनच केलेले आहेत, त्यामुळे ते कामं त्यांची सगळी व्यवस्थित आहे, त्यामुळे त्यांच्या आई उमेदवारासाठी हे पात्र आहेत. काय तुम्ही महिला आहे म्हणून सांगायला लागलाय? नाही ते कसं सामान्य लोकांमध्ये अगदी सामान्य माणसासारखं फिरतात. कसं साहेब म्हणून घेण्यापेक्षा आहे ना, डायरेक्ट मुलगा म्हणून इथं काम करणं किंवा माझं घर किंवा माझं परिवार, माझा जागा म्हणून एरिया म्हणून करणं हे वेगळं असते. एक कसं असते, हा बाबा मला साहेब म्हणा, मी साहेबहून येणार आहे, असा तो उमेदवार नाही, असं मला म्हणायचंय. काय बसलाय निवांत दुपारच्या वेळेला? रिटायरमेंट घेतली वाटतं? रिटायरमेंट आहे सध्या, तरी पण काम चालू आहे, नाही असं नाहीये. मी रिक्षाचे ड्रायव्हर आहे, रिक्षा चालवतो. व्यवसाय मी आता सध्या जास्त ह्याच्यात जात नाही, फक्त 4 मुलांचीच तेवढी वर्दी करतोय. होय. बरोबर. आता इथं तुम्ही बसलाय, काय गप्पा चालू आहेत तुमच्यात? आमचा भाग ऍक्च्युली हा शामराव कुंभार मध्ये येतोय, थोडस पुढं आहे, तिथलेच आमचे गप्पा आहेत चालू. काय काय गप्पा? मग निवडणुकीचं काय गप्पा चालू आहेत का नाहीत? निवडणुकीच्या गप्पा आहेत की चालू.
काय कुणाचा वार आहे? अजून काय वारं काय समजलेलं नाहीये. बर. आता हळूहळू समजणार. हा काका काय कुणाचा वार आहे इकडे? वारा अजून तसं काय नक्की नाही येत. तर आम्ही त्या लोकांच्या पाठीमागे लागून आमच्या रस्ते ड्रेनेज काय असेल ते आम्ही त्यांच्याकडे करून घेणार आहे इथं, जो कोण येईल त्यांच्याकडनं. आतापर्यंत 5 वर्षात काय झालंच नाही जवळजवळ. आता इथून पुढे तरी त्या लोकांनी इथं सगळं काय असेल ते आमची व्यवस्था करावी. काय वाटतंय कोण असं काम करेल इकडे? तसं अजून काही नक्की नाही. निवडणूक झाली की लोक आपापल्या याला पळतात, तिकडे कोण लक्ष देत नाही. होय. मग पुन्हा विश्वास ठेवायचा. आता तुम्हाला 5 बटणं दाबायचे. 5 बटणं दाबत असताना डोळ्यासमोर माणूस बघणार काय पक्ष? आता काम करणारच बघायला पाहिजे ना आम्हाला, त्याला द्यायला पाहिजे. बर. तुम्ही माणूस बघणार काय पक्ष बघणार मतदान करताना? माणूसही बघणार आणि पक्षही बघणार. पक्ष बघून काय फायदा होणार? पक्ष बघितला तर ते निधीवरनं येणार. काम करायचं झालं, नगरसेवकाला निधी पाहिजे, ते पक्षामार्फत मिळत निधी. बरोबर. आणि माणूस बघितल्यावर माणूस बघितलं तर माणसाचं काम सुद्धा दिसते, सामाजिक काम, राजकीय काम. आता इकडं तुमच्या या भागात प्रभाग 20 मध्ये चर्चा कुणाच्या नावाची आहे? आमच्या भागामध्ये आमचा शामराव कुंभार नगर 20 प्रभाग आमचा आहे. होय. यामध्ये वैभव कुंभार, वैभव शिवटोकर, खतकर साहेब, हे तिघांचा तरी जास्त प्रचार आहे. आता बघायला गेलं तर खतकर आणि वैभव कुंभार हे पुरुष म्हणून उतरल्यात. दुसरीकडे योगेश वटावकर यांच्या आई महिला म्हणून उतरलेल्या आहेत निवडणुकीत. काय त्यांचं वैशिष्ट्य आहे वटवकरांचं? वटवकरांचं वैशिष्ट्य म्हणजे एक ते व्यक्ती अशी आहे की ज्या वेळा फोन करेल त्यावेळेला ती सहज उपलब्ध होऊ शकते. कोणतेही काम असू दे, कोणतेही असू दे, सहज ती उपलब्ध होऊ शकते. त्यामुळं वटवकरांचं नाव आमच्या ह्याच्यामध्ये आहे. बर. सहज उपलब्ध होतात, पण कामं व्हायला पाहिजेत की? त्यांच्यापर्यंत ती कामं करतातच, कामं होतातच. काम केलेले आहेत, काम काही केलेले आहेत. हो. तुम्हाला काय वाटते, महायुती की महाविकास आघाडी? बीजेपीच. का हो? कारण कसं आहे माहितीये, गरीब जनतेला निदान बाजार भरण्यापुरते तर पैसे मिळतात, बाकीचं राहू दे, पण निदान माणूस 2 टाइम व्यवस्थित खाते तरी. आता हे निवडणूक आहेत म्हणून ठेवल्या तो, आता 1500 रुपये बंद होणार म्हणे की? शक्य नाही. निवडणुकीला असंच म्हणतात. मग गेल्या वेळेस झालंच नाही ना बंद, आता चालूच आहे की. मग आमदारकीच्या निवडणुकीला सांगितलं होतं ना, आता आमदारकी झाली की बंद करतील असं विरोधी पक्षानं सांगितलं होतं, पण ते काय बंद झालंच नाही, अजूनपर्यंत चालूच आहे. तुम्हाला काय वाटतंय कुठल्या पक्षाची सत्ता यावी? भाजपच यावं शक्यतो. महिलांनी भरपूर लाभ मिळालाय आणि भरपूर ठिकाणी असं झालं की म्हणजे लाभ अजून काही कमी केलेले नाही. बायकांचं घरकाम म्हणजे घरातलं स्वतःचा बाजार वगैरे म्हणा किंवा हे म्हणा होतंय ना, भरते बायका स्वतः करू शकतात तेवढ्या पैशात तरी. आता उद्या असं म्हणाले की आता उद्या ती लाडकी बहीणचं योजनेचे पैसे बंद होणार आहेत, आता भाजपची सत्ता यावी का? तसं बंद होतील का नाही हे माहित नाही, पण यावी. काही महिलांसाठीच त्यांनी एक योजना, ती फक्त लाडकी बहीणच फक्त नाही आहे, PM किसान योजना आहे किंवा सुकन्या योजना, अशा भरपूर योजना आहेत ज्या आम्हाला पण स्वतः माहिती नाही आहेत काय काय योजना आहेत. त्या योजनेचा सगळ्यांना पुरेपूर उपयोग होतोय. तुम्हाला काय वाटतंय, आता तुमच्या भागात ते मागाशी तुम्ही म्हणाला ओटवकर, त्यांनी त्या योजनांचा लाभ देण्यासाठी किंवा अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केलेत का? प्रयत्न केलेत, पण कसं आहे माहितीये का, कारण त्याला काहीतरी अटी होत्या, त्या अटीत बसणार त्यांनाच फक्त ते मिळणार होते, पण त्यांच्याकडून जेवढं होईल तेवढं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. कोणाला काय चर्चा काय चालू आहे तुमची? आमची चर्चा, आम्हाला नगरसेवकाची निवडणूक चालू आहे, होय की नाही? आम्हाला नगरसेवक असा पाहिजे की आपल्यात मिसळणारा, बरोबर, हा, आमची तक्रार ऐकून घेणारा, तख्तावर बसला की साहेब म्हणणार आम्हाला नको, लोक म्हणून जसा तुम्ही आमच्या शेजारी बसलाय तसा आम्हाला नगरसेवक. आमच्या इथं दवाखाना सरकारी नाही, म्हणजे कॉर्पोरेशनचा दवाखाना नाही, गाडी होती ती बेपत्ता झाली. काय गरीब आहेत, तर सगळी कुटुंब गरीब आहेत, त्यांच्याकरता एवढ्या एरियात आम्हाला एक दवाखाना पाहिजे कॉर्पोरेशनचा. असं इथं कोण आहे आता तुमच्या मुलासारखं? आमच्या मुलासारखं ओटोकर एक आहे आणि तो खतकर एक आहे, अविनाश कुंभार एक आहे. ते आमच्यात येतो म्हणजे आमच्या काय नातवाचं. ओटवकर त्यांची आई उभारल्या नगरसेवक निवडणुकीला, काय ती कामं करतील असं वाटतंय का? आता ते त्यांचं प्रश्न त्यांचा आहे, आमची मागणी ही आहे ती यावीत, ती यावी, पण आमचा प्रश्न सोडवावा. हा, हे आमचा मुख्य. कधी गटार काढायला नाही, कधी साळुता मारायला नाही,
मग कधी महापालिकेला बोलला का ते? बोललं जेवढ्याने तक्रार केली तेवढाच एरिया गोल धडून जाते. काम आम्हीच करतोय, गटर काढतोय. हा? आम्हीच काढतोय गटर नेहमी, कायम मी गटर काढत असतोय. बरं. आता तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? चांगला पाहिजे, गटर काढणारा, रस्ता साफ करणारा, रस्ता स्वच्छ व्हावा, हा. गोरगरिबांची काळजी घ्यावी. हे आमचं मत आहे. किती वर्ष राहता इथं? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. 20 वर्षात तुम्ही नगरसेवक बघितला, महापालिकेचं काम पण बघितलं का नाही इथं? बघितलं. हा. कसं होतं काम महापालिकेचं? ढिसाळ, भेसळ. बर. आता जो तुम्ही मतदान करणार आहे, येणारा नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? इथं सगळ्या सोयी करणारा पाहिजे. काय सोयी व्हायला पाहिजेत? गटारी स्वच्छ, हा. रस्ते स्वच्छ, हा. रस्ते करणारा, पाण्याची सोय बर. असा पाहिजे. सध्या महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत. आपण बघतो की रोज प्रचार आहे, आरोप प्रत्यारोप असतील, आम्ही हे केलं ते केलं. पण हे सगळं सुरू असताना 5 वर्ष जो प्रशासनाचा कारभार सुरू होता, त्या प्रशासनाच्या कारभाराशी तुम्ही समाधानी आहात की नगरसेवकच पाहिजे? प्रशासन होतं की नाही ही शंका आहे मुळात. त्यामुळे त्यांच्याकडे कामं होणं हे आपण अपेक्षित धरून नाही कर म्हणजे बर. काय. आणि जरी गेले तरी वेळेवर काम कधी झालेलं नाही. तर ह्यासाठी आपल्याला समस्या मांडण्यासाठी स्थानिक असा नगरसेवकच हवा, बर. जो लोकांशी संपर्कात असतो, ओळखी असतात, फोन केले की येऊ शकतात किंवा आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकतो आणि आपल्या तक्रारी मांडू शकतो. तक्रार ऐकून त्यानं काम करावा. मुळात नगरसेवक कसा असावा याची माझी एक संकल्पना आहे की मुळात नगरसेवक हा निवडून आल्यानंतर आपल्या घरात ऑफिसमध्ये बसून लोकांच्या समस्या ऐकणारा नसावा. त्यानं प्रभागामध्ये फिरलं पाहिजे. नक्कीच. फिरल्यानंतर 2 गोष्टी होतात. लोकांशी संपर्क होतो, लोकांशी जवळीक साधली जाऊ शकते, लोकांना वाटतं वा हा नगरसेवक आपल्या घरापर्यंत येतो. बर. एक वेगळी भावना निर्माण होऊ शकते. दुसरी गोष्ट, नगरसेवक जेव्हा भागात फिरतो तेव्हा त्याला दिसतं अरे इथं गटर नाही, इथं ते गवत वाढलेलं आहे, इथं सांडपाण्याचा प्रश्न आहे, हे त्याला दिसतं. पण दिसल्यानंतर ते कुणी मागणी न करता त्यानं नोट करून घ्यावं की ह्या ठिकाणी हे काम आपल्याला केलं पाहिजे. अशा प्रकारे त्यानं काम केलं पाहिजे. शिवाय काही लोक तक्रार घेऊन येतात, तर त्याची दखल त्यानं घ्यावी आणि प्राथमिक अगदी चांगल्या पद्धतीने त्यानं ते प्रश्न सोडवायला बघितले पाहिजे. बरोबर. जर अशा प्रकारे लोक संपर्कात राहून त्यानं जर कामं केली तर लोकांच्या मनात तो ठामपणे बसतो. नेक्स्ट इलेक्शनला त्याला प्रचार करून मतं द्या सांगायची देखील गरज भासणार नाही. नक्कीच. अशा प्रकारचं काम करणारा नगरसेवक पाहिजे. आता जर बघितलं तर आपल्या घरात प्रचाराच्या निमित्तानं अनेक पॉम्पलेट येऊन पडतात, आपण ते वाचतो देखील, पाहतो. तर यामध्ये तुम्हाला असं कोणतं व्यक्तिमत्व वाटते की बाबा हा माणूस करू शकेल? आता बघा, प्रत्येकाने तर पम्पलेट वाटलेले आहेत, त्यात त्यांनी सांगितले आम्ही अमुक काम केलं तमुक काम केलं. खरं खोटं त्यांना माहिती, आम्हाला काय माहिती नाही. नक्कीच. दुसरी गोष्ट, आता काही नगरसेवक आता 5 उमेदवार निवडून द्यायचे, बरोबर. पूर्वी एकच होता. त्यामुळं ह्या भागातली एकच आम्हाला माहिती. आता बाहेरचे 4 आहेत, पण त्यांनी देखील तर संपर्क साधायला सुरुवात केली, पम्पलेट वाटलेले आहेत, काही प्रत्यक्ष भेटी घेतलेल्या आहेत आणि तुमचे प्रश्न काय वगैरे विचारलेले आहेत. तर ही एक पद्धत मला आवडली बाहेरची. आता नवीन पद्धती की आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतः अनुभव तुमचे प्रश्न काय आहेत आणि आम्ही युद्ध पातळीवर सोडू शकतो. हे निवडणुकीपुरतं राहील असं वाटतंय? नाही, ठीक आहे, तुमचा प्रश्न लक्षात आला, तुम्ही मगाशी विचारला त्यावर मी ऐकलं. शेवटी माणूस आशेवर जगतो. ह्यानं केलं नाही, हा तरी करेल, ही एक आशा असते. त्यामुळं एक निगेटिव्ह वोटिंग असतं. ह्या माणसानं केलं नाही ना, याला मत द्यायचं नाही, नवीन माणसाला देऊया, अशी एक टेंडन्सी असते. बहुसदस्यीय प्रभागाचा एक फायदा होणार आहे. आणि ठीक आहे, पूर्वी एकच हो, तो नाही केला की कुठं जायचा प्रश्न होता. आता निदान तो नाही केला, आता 5 आपले आहेत, काहीतरी संपर्क आपला असणार आहे. एक नाही केलं तर दुसऱ्याकडे आपल्याला जाता येतं. बरोबर. ते आपल्याला आशा आणखी द्विगुणित झाली. नक्कीच. कुणाकडून तर काम होईल असे आम्हाला खात्री वाटते. आता काका, एक माझा दुसरा प्रश्न असेल की कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची किंवा महायुती यावी की महाविकास आघाडीची सत्ता यावी असं वाटतंय? आता गेली काही वर्ष आम्ही 20 वर्षांआधी काही इथं राहतोय आणि बघतोय. कोल्हापूर शहर म्हणजे खरोखर एक दुर्दैव म्हणायला पाहिजे की एक खेड्यापेक्षा देखील अगदी वाईट अवस्था या शहराची आहे. काही शहरं बघितली तर इतकी चांगली सुधारलेली आहेत, त्यामुळे कोल्हापूर काही नाही. कोल्हापूर खेड आहे
की शहर आहे हे देखील धड समजत नाही. खेडं म्हटलं तर खेड्यातही चांगले कारभार होतात, रस्ते चांगले होतात, गटारी चांगले होतात. शहर म्हटलं तर सगळं कचरा कोंडा काही तथ्य नाही त्यामध्ये. तर शहराचं सुधारीकरण व्हायला पाहिजे, खऱ्या अर्थानं शहरीकरण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी जे मूलभूत प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीनं सोडवले गेले पाहिजे. अतिशय छान मुद्दा तुम्ही मांडलात. आता आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 20 मधील क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौका परिसरामध्ये आपण ज्या वेळेला नागरिकांशी संवाद साधला, महिलांशी संवाद साधला, यावेळी त्यांच्याकडून आपल्याला जाणवलं की प्रभागात आता जे बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आलेली आहे याचा फायदा नक्कीच या संपूर्ण प्रभागाच्या विकासासाठी होईल. कारण एक करत नसेल तर दुसरा करेल, दुसरा करत नसेल तर तिसरा हा नक्कीच करेल, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाल्या. दुसरीकडं भाजपची जी काय ज्या काही योजना आहेत, ज्या काही विविध योजना त्यांनी दिल्या, त्या भाजप आणि महायुतीनं ज्या काही योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झालेला आहे. त्यामुळं पुन्हा महायुती भाजपची सत्ता या ठिकाणी यावी अशा देखील काही महिलांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर या परिसरामध्ये योगेश ओटवकर असतील आणि महायुती जे काही बाकीचे उमेदवार असतील यांच्या माध्यमातून लोकांशी जनसंपर्क आहे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न ते करत असतात, नेहमीच सुरू आहे. आणि असाच जर उमेदवार जर महापालिकेत गेला तर नक्कीच या प्रभागाचा विकास होईल अशी आशा या महिला वर्गाने आपल्या समोर बोलताना व्यक्त केलेली आहे. एकूणच 15 जानेवारीला मतदान होतंय, अवघे काही दिवस बाकी आहेत आणि त्यानंतर 16 जानेवारीला दुसऱ्याच दिवशी मतमोजणी आणि निकाल होणार आहे. या निकालामध्ये सर्वसामान्य जनता कोणाला महापालिकेत पाठवते, कोणाला नगरसेवक म्हणून पाहणार आहे हे देखील आपल्याला स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.